नमस्कार, माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवतोय अगदी पारंपरिक पद्धतीने मस्त कुरकुरीत अशी अळूवडी. तर त्यासाठी सगळ्यात आधी इथे मी अळूची पानं घेतलेली आहेत. ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आपल्याला. आणि आता या ज्या शिरा दिसतायत जाड त्या कट करून घ्यायच्या आहेत. तर पानं घेताना शक्यतो काळ्या देठाचा अळू बघायचा, म्हणजे त्या पानांना खास कमी असते. आता हे जे जाड-जाड देठ दिसतायत आपल्याला, ते सगळे देठ आपल्याला काढून घ्यायचे आहेत. पण हळूवार काढून घ्यायचं, कारण देठ काढताना आपल्याला हात वगैरे आपला कट होऊ शकतो, बोटं. तर त्यामुळे इथे अगदी काळजीपूर्वक या शिरा काढून घ्यायच्या. जितक्या जाड शिरा दिसतायत तितक्या काढून घ्यायच्या आहेत. जितक्या शक्य असतील ना तितक्या सगळ्या शिरा काढून घ्या, म्हणजे आपल्याला लाटणं देखील फिरवण्याची गरज नाहीये. तर इथे आता माझ्याकडे 7 पानं होती टोटल एका जुडीमध्ये, तर ती सगळी इथे मी शिरा काढून घेतलेली आहेत. आता आपल्याला जे कोटिंग आहे, म्हणजे पीठ जे तयार करायचंय ते तयार करून घेऊया. तर इथे 1 वाटी डाळीचं पीठ म्हणजे बेसन घेतलंय, 2 चमचे तांदळाची पिठी घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि 1 मोठा चमचा लाल तिखट इथे घेतलेला आहे. पाव चमचा हिंग घ्यायचा आहे. अगदी बेसिक साहित्यामध्ये आज ही अळूवडी आपण करणार आहोत. 2 चमचे इथे पांढरे तीळ घेतलेत, मिक्स करून घेऊया. आणि हे आता चिंच गुळाचं पाणी मी तयार करून घेतलेलं आहे. चिंच 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवायची आणि त्याचा कोळ काढायचा आणि मग त्यामध्ये गूळ मिक्स करायचा. तर हे पाणी आता जवळपास मी 13 ते 14 चमचे, जर का स्पूनने मोजलं तर पोहे खाण्याचा चमचा असतो, त्याने 13 ते 14 चमचे इतकं पाणी मी घेतलेलं आहे. आता मिक्स करून घेऊया. आता त्याच वाटीने 1 वाटी मी इथे पाणी घेतलेलं आहे. आता पाणी देखील आपल्याला यामध्ये घालायचं आहे, साधं पाणी आपलं. तर हे मिक्स करून झालेलं आहे. 1 वाटी पाणी घेतलंय, ते थोडं-थोडं करून पाणी इथे घालायचं आहे. एकसाथ पाणी घालायचं नाही, नाहीतर मिश्रण आपलं इथे पातळ होऊ शकतं. असं भज्याचं जसं घट्टसर पीठ असतं ना, तसं आपल्याला हे इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. त्यामुळे थोडं-थोडं पाणी करून घालायचं आणि ज्या गुठळ्या असतील त्या इथे मोडून घ्यायच्या. तर हे बघा, इथे व्यवस्थित असं हे बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे. पीठ जे आपल्याला लावायचं आहे पानांना, ते इथे छान तयार झालेलं आहे. आणि हे बघा, असं थोडं-थोडं पीठ ना असं पडलं पाहिजे, इतकी कन्सिस्टन्सी याची अपेक्षित आहे. तर ह्या पद्धतीचं अगदी फ्लोइंग कन्सिस्टन्सी ठेवायची नाहीये. तर अर्धी वाटी फक्त मला पाणी लागलेलं आहे आणि जे चिंचे गुळाचं पाणी आहे, त्यातलं देखील पाव वाटी पाणी इथे राहिलेलं आहे. म्हणजे हे अगदी परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. आता पीठ तयार आहे आपलं. आता पानं घ्यायची, तर इथे 1 पान घेतलेलं आहे, ते उलटं ठेवायचं, म्हणजे शिरांची बाजू वर ठेवायची आणि त्यावर जे आपण पीठ तयार केलेलं आहे ते इथे लावून घ्यायचं. आता हे पीठ देखील ना आपल्याला अगदी सगळ्या बाजूंनी व्यवस्थित पान आपलं कोट होईल अशा पद्धतीने लावून घ्यायचं. इथे मात्र आता कंजूशी जराही करायची नाहीये. पीठ अगदी छान सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं. जितकं आपण पीठ सगळीकडे छान लावून घेऊ ना, तितकीच आपली अळूवडी मस्त कुरकुरीत आणि टेस्टी अगदी तयार होणार आहे. तर इथे व्यवस्थित सगळ्या बाजूंनी अगदी पीठ लावून घ्यायचं. आता दुसरं पान ठेवताना ना उलटं ठेवायचं आहे. म्हणजे आधी सरळ ठेवलेलं दुसरं पान मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे उलट्या पद्धतीने ठेवायचं आणि आता त्याला देखील त्याच पद्धतीने आपण इथे पीठ लावून घेणार आहोत. तर सगळीकडनं व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं आहे. तर इथे हे पहिला जो रोल आहे तो मी 4 पानांचा करणार आहे आणि दुसरा रोल आहे ती 3 पानं उरतील त्याचा करणार आहे. ते मी जरा वेगळी पद्धत तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर दुसऱ्या पानाला देखील इथे व्यवस्थित मी पिठाने कोट करून घेतलेलं आहे. सगळ्या अगदी बाजू इथे चेक करायच्या कुठे राहिलेलं आहे का आणि तिथे सुद्धा हे व्यवस्थित असं पीठ इथे लावून घ्यायचं. आता तिसरं पान पुन्हा आपल्याला सरळ ठेवायचं आहे. म्हणजे एक सरळ, एक उलटं, एक सरळ, एक उलटं अशी मी 4 पानं इथे लावून घेणार आहे. तर तिसरं पान इथे सरळ ठेवलेलं आहे आणि त्याला देखील त्याच पद्धतीने कोट करून घेतलेलं आहे. चारी पानं माझी ठेवून झालेत. आता साइडने ना असा फोल्ड मारून घ्यायचा आहे. तिथे देखील पीठ लावून घ्यायचं. प्रत्येक फोल्डला इथे आपण पीठ लावून घेणार आहोत, तरच आपली अळूवडी छान कुरकुरीत अशी इथे तयार होणार आहे. तर आता दुसऱ्या बाजूने देखील याच पद्धतीने मी फोल्ड करते इथे पानं आपली. तर हे बघा, ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्ही केलं तर अगदी एक नंबर अशी तुमची अळूवडी इथे तयार होईल. आता पुढच्या बाजूने देखील असा फोल्ड मारायचा आहे आणि प्रत्येक फोल्डला पीठ लावणं अगदी गरजेचं आहे. खूप इथे पीठ लावून घ्यायचं.
त्यामध्ये जराही कंजूसी करायची नाही मगाशी सांगितल्याप्रमाणे. तर इथे व्यवस्थित असं पिठाने मी कोट करून घेणार आहे आणि जी वळकटी आहे ना, ती लूज नाही ठेवायची आहे, घट्ट करायची आहे. म्हणजे आपण टर्न करताना ना, थोडंसं असं खेचून घेतल्यासारखं करायचं आणि टर्न करायचं. लूज केलं तर ती आपली जी वडी आहे ना, ती नंतर तेलात टाकल्यावर सुटू शकते. तर इथे आता व्यवस्थित असा हा रोल मी तयार करून घेते आणि प्रत्येक फोल्डला इथे मी पीठ लावून घेत आहे. आता शेवटी काय करायचंय, वरनं पुन्हा आधी एक फोल्ड मारून घ्यायचा आतल्या साइडने. म्हणजे वरची जी साइड आहे ना, ती अशी आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायची आणि मगच समोरनं आपण हा फोल्ड इथे करणार आहोत. तर हे बघा पीठ लावून घेतलेलं आहे आणि आता हा शेवटी सगळ्यात हा शेवटचा फोल्ड इथे आपण करून घ्यायचा. पुन्हा इथे पीठ लावून घेणार आहे मी. जो आपला फोल्ड आहे तिथे देखील पीठ लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपली वळकटी आहे ती उघडणार नाही, ओपन होणार नाही. तर हे बघा, हे असं व्यवस्थित सील करून घ्यायचं, पॅक करून घ्यायचं इथे पीठ लावून. आणि इथे ही वळकटी आपली तयार झाली. आता दुसरी पानं जी आहेत ती सरळच मी ठेवलेली आहेत. इथे आता उलटं-सुलटं ठेवणार नाहीये. एकावर एक पानं अशी ठेवून मी सगळीकडनं पीठ लावून घेतलेलं आहे. तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ना, त्या पद्धतीने तुम्ही इथे रोल करू शकता. आता इथे तिन्ही पानं मी व्यवस्थित पीठ लावून घेतलेलं आहे आणि सरळच असं आपण इथे फोल्ड करत जायचं आहे. वरनं मी असं फोल्ड करत येणार आहे आणि प्रत्येक फोल्डला मगाशी सांगितल्याप्रमाणे पीठ लावत यायचं आहे आपल्याला. इथे आता मी साइडने वगैरे पानं फोल्ड करून घेतलेली नाहीयेत. मगाशी आपण पानं साइडने देखील फोल्ड करून घेतलेली. तसं न करता इथे सरळच मी अशी रोल करून घेते इथे आणि प्रत्येक फोल्डला इथे पीठ लावून घेतलेलं आहे. तर हे बघा, व्यवस्थित असा घट्ट रोल आपल्याला तयार करायचा आहे, की जेणेकरून रोल आपला सुटणार नाही याची मात्र काळजी घ्यायची आणि म्हणूनच आपण हे पीठ लावतोय. पिठाने काय होतं ना, ते चिकटण्यास मदत होते. अशा प्रकारे हा रोल देखील मी व्यवस्थित असा इथे तयार करून घेतलेला आहे. दोन्ही पद्धती सोप्या आहेत, पण तुम्हाला जी सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही इथे हा रोल तयार करू शकता. आता सगळ्यात शेवटी जे आहे ते सुद्धा टोक बंद करताना ना, त्या जो एंड पोर्शन आहे त्या टोकाला देखील आपण पीठ लावून घ्यायचं आणि इथे बंद करून घ्यायचा आहे हा रोल. जर का तिथे पीठ नाही लावलत ना, तर रोल आपला इथे ओपन होऊ शकतो. तर अशा पद्धतीने हा देखील रोल आपला तयार झालाय. आता हा मोठा रोल झालाय म्हणून याचे 2 भाग करणार आहे. आता वाफवण्यासाठी इथे एका पातेल्यात पाणी घेतलंय, त्यावर चाळणी ठेवायची. चाळणीला ना मी तेलाने थोडंसं ग्रीस करून घेतलेलं आहे. आता यावर आपला जो पहिला जो रोल तयार केलेला तो इथे ठेवून घ्यायचा व्यवस्थित आणि दुसऱ्या रोलचे मी 2 पार्ट इथे केलेले आहेत, म्हणजे मध्ये कट करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे इथे हे वाफवायला ठेवूयात. आता वर झाकण ठेवायचं आणि मीडियम फ्लेमवर 15 मिनिटात मस्त असे हे रोल आपले इथे वाफवून निघतात. 15 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय छान अशा वड्या इथे हे रोल आपले वाफवले गेलेत. अगदी मस्त सुकं खटखटीत वरचं पीठ झालेलं आहे. कोरडं झालंय पीठ एकदम, जराही हाताला मिश्रण चिकटत नाहीये. गॅस बंद करून घ्यायचा आणि रूम टेम्परेचरला या वड्या आपण गार करून घेतलेल्या आहेत. हा रोल पूर्णपणे गार झालेला आहे. आता तुम्हाला कट करून दाखवते वड्या ह्याच्या आणि कमी साहित्यात अगदी भारी अशी ही वडी इथे तयार होते. इथे जराही आपण कोणतं वाटण वगैरे घातलेलं नाहीये. तर हे बघा, तुम्ही बघू शकताय किती घट्ट अशी वडी आपली तयार झालेली आहे आणि खूपच भारी चवीला ही वडी लागते. म्हणजे कोणतंही वाटण नसतानाही अगदी बेसिक आपलं जे रोजचं लाल तिखट, हळद, हिंग, मीठ या वस्तूंमध्येच खूपच भारी अशी अळूवडी तयार होते. आता दुसरा जो छोटू रोल आपला तयार झालेला आहे तो देखील तुम्हाला मी कट करून दाखवते. तर हे बघा, त्याची सुद्धा किती छान वळकटी तयार झालेली आहे. आता फ्राय करून घेऊया. तर इथे मी डीप फ्राय करते आज. कढईमध्ये तेल घेतलंय. तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि मग गॅस कमी करायचा. तर इथे लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या दोन्ही बाजूंनी अगदी खरपूस अशा ह्या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. गॅस फास्ट करायचा नाही, नाहीतर वडी इथे करपू शकते आणि करपट वास येऊ शकतो. तर इथे अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी मस्त खरपूस अशा ह्या वड्या मी इथे तळून घेते आणि एकदा ना खरंच तुम्ही नक्की करून पहा. खूपच भारी ह्या वड्या आपल्या इथे तयार होतात. तर हे बघा, छान खरपूस अशा तळून घेतल्यात मी. टिश्यू पेपरवर काढून घ्यायच्या, म्हणजे काही जास्तीचं तेल असेल तर ते त्यामध्ये ॲब्झॉर्ब होईल. दुसऱ्या वड्या देखील अशाच प्रकारे मी दोन्ही बाजूंनी मस्त खरपूस अशा फ्राय करून घेते आणि खूपच भारी दिसायलाही दिसते. हे बघा, मस्त दुसऱ्या वड्या देखील माझ्या इथे तयार झालेल्या आहेत फ्राय करून आणि आता ह्या काढून घेऊयात आपण टिश्यू पेपरवर.
म्हणजे तेल जे आहे ते इथे निथळून जाईल. तर अशा प्रकारे इथे मी सगळ्या वड्या इथे तळून घेतलेल्या आहेत आणि खूपच भारी दिसतायत पण आणि तितक्याच छान त्या चवीला देखील लागतात. अप्रतिम अशा ह्या वड्या आपल्या इथे तयार होतात. मस्त कुरकुरीत अशा वड्या तयार झालेल्या आहेत. तर एकदा नक्की करून पहा. माझी खात्री आहे तुम्हाला देखील आवडतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.